सकाळची सुरुवात एवढी पीसफुल आणि शांत झाली होती ना, की माझ्या मनात पण नव्हतं की संध्याकाळ माझी अशी जाईल. काय झालं ते तर सांगणारच आहे, पण त्याआधी ना दुपारी मी मस्त असं आमरस आणि पुरी बनवली होती. दुपारी बबडू आणि मी दोघंच जेवायला होतो, मग विचार केला की चला काहीतरी वेगळं बनवूया. आता तसं पाहिलं ना तर मला आंबे इतके असे आवडत नाही, पण असं आमरस किंवा आंब्याची कुल्फी, आंब्याची खीर असं काहीतरी बनवलं ना की मला खूप जास्त आवडतं. आणि आमरस म्हणजे त्यातल्या त्यात सोपा विषय. आता बघा, तुमच्याशी बोलता बोलताना माझा मस्त असा आमरस ना रेडी झाला. आता हा आमरस ना मस्त असा फ्रीजमध्ये ठेवून दिलाय आणि त्यानंतर ना पुरी सुद्धा तळायला घेतली. म्हणजे कसं थंडगार आमरस आणि गरमागरम पुरी बेस्ट कॉम्बिनेशन. आता संध्याकाळी काय झालं ना ते मी तुम्हाला सांगते. आता सकाळचं तुम्हाला मी वातावरण दाखवलं की कसं होतं आणि संध्याकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता. म्हणजे आजकाल ना माणसाचा स्वभाव आणि वातावरण कधी बिघडेल ना खरंच काही सांगता येत नाही. आता सकाळी बघा ऊन पडलं होतं आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस सुरू झाला आणि वादळ सुद्धा सुरू झालं होतं. तर तुमच्याकडे सुद्धा पाऊस पडला का मला नक्की सांगा. ठीक आहे, बाय.